तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला नाही का एका मुलाचा संघर्ष सांगणार आहे. त्यामुळे नाही का हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी नाही का संभाजीनगरला येऊन तब्बल 4 ते 5 महिने कंप्लीट झाले बरं का. आणि हे आपलं छत्रपती संभाजीनगर असं काही आहे. इकडे एअरपोर्ट आहे आणि इकडे नाही का जस्ट कीर्तन ते चालू आहे. आपल्या गावाकडे कीर्तन असतं ना, ते कीर्तन चालू आहे बघा इथं समोर. इथे चालू आहे कीर्तन ते आणि मी इथं नाही का टेरेसवरती बसलेलो आहे बघा. हे आपलं संभाजीनगरचं वातावरण आहे. आणि बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडला मी संभाजीनगरला काय साठी आलेलो आहे. तर माझं MIT कॉलेजला ॲडमिशन आहे कम्प्युटर सायन्सला. आणि ते करून आम्ही नाही का व्हिडिओ पण करतो, म्हणजे ब्लॉग गायन ते करतो आम्ही. कारण कसं आहे ना, कोणती पण एकच गोष्ट धरून नाही जाणार, त्यामुळे काहीतरी सपोर्ट पाहिजे. त्यामुळे आम्ही गायन आणि व्हिडिओ करतो. इकडे साहित्य इकडे काय कोण दिसते का, इकडे साहित्य इकडे आहे. बाकी दुपारचं वातावरण आहे 2 वाजता. इकडे कीर्तन चालू आहे, म्हणजे आपल्या गावाकडे कसं आहे ते वातावरण सध्या इकडे निर्माण झालं आहे. कारण कीर्तन ते एकदम मस्त झालं. तुम्हाला आवाज येतो का बघा. मला संभाजीनगर आल्यापासून म्हणजे एक गोष्ट जाणवली. एक तर इंस्टावरती यूट्यूबवरती ग्रोथ मिळाली आणि व्हिडिओ पण चांगले व्हायरल गेले आमचे. त्यामुळे संभाजीनगर आल्यापासून बरंच काही शिकायला मिळालं. ज्या गोष्टी आपल्याला गावाकडे मिळत नाही त्या बाहेर आल्या मिळतात. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला घर हे सोडावं लागतं आणि घर सोडल्यावरच काही ना काहीतरी आपल्याला अचीव करता येते. नाहीतर सहसा नाही काही करू शकत आपण गावाकडे. कारण गावाकडे काय फक्त डेली फक्त एकच कंटेंट, मी इकडे गेलो मी तिकडे गेलो. आणि संभाजीनगरला येऊन पण मी काही फार मोठे झेंडे काढले नाही बरं का. सांगायचं म्हणजे संभाजीनगरला येऊन मी नुसतं 2-3 महिने टाईमपास केला. आता आम्ही लिरिक्स लिहिल्या त्या आम्ही म्हणजे ते व्हिडिओ केले आम्ही. तर ते व्हिडिओपासून आम्हाला बरीच ग्रोथ मिळाली. 2-3 मिलियन ते व्हिडिओ केले आमचे. त्या व्हिडिओपासून खूप सारी ग्रोथ आम्हाला मिळालेली आहे. आणि आता काही दिवसामध्ये का मकर संक्रांती, त्यामुळे नाही का इकडे बघा तुम्ही कसे आपले पतंग ते उडताय बघा. तेव्हाचा आनंद जो आहे तो वेगळा होता. पण आता तसं काही नाही आहे इकडे बघा ना. म्हणजे जास्त काही पतंग नाही, रोज थोडेफार आहे. ते पण आता बंद झाले बघा. सकाळी तुम्हाला पतंग पाहायला मिळेल का संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान एवढे पतंग उडतात. इकडे एअरपोर्ट आहे समोर, तिकडे एअरपोर्ट आहे आणि मी इथे टेरेसवरती आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असेल तर नाही का तुम्ही 4 लोकांचा विचार करणं सोडून द्या. कारण 4 लोक का तुम्हाला पोसायला येणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. जर तुम्हाला आवड असेल तर करा, नाही तर विनाकारण करू नका. जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आवड असेल तर तुम्ही आवर्जून करा. आणि असं नाही म्हणत बाबा मी फक्त तुम्ही व्हिडिओच करा, बाकी सगळं सोडून द्या. कारण कसं आहे ना, शेवटी नशीब असतं. पलटलं तर पलटल, नाहीतर सांगता येत नाही. कारण कोणती गोष्ट कधी काय होईल याचा अंदाज नाही. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ना ते करत राहायचे. कारण काहीतरी साईड इन्कम सुरू होईल असं मी म्हणतो बरं का. असं नाही की होईलच. शिक्षण पण चालू ठेवा, व्हिडिओ पण चालू करा. मी तुम्हाला सांगतो पण माझं काहीच नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो आहे. कारण अनुभव आहे मला. माझे 2 चॅनल गेलेले यूट्यूबचे 4-4 हजाराचे. म्हणजे ते आता नाही गेले, ते जाऊन तब्बल 2 ते 3 वर्ष कंप्लीट झाली. म्हणजे ते गेले ते माझे 2023मध्ये गेलेले आणि 2024मध्ये गेलेले. म्हणजे 1-2 वर्ष झालं कंप्लीट झाली. म्हणजे जस्ट माझं नाही का मॉनिटाईज झालं नाही का. मॉनिटाईज व्हायला थोडं बाकी होतं, पण ते लगेच माझ्याकडून गेलं ते. कारण मी काय केलं सांग का, व्हिडिओ वगैरे टाकले बाहेरचे म्हणजे कॉपीराईटचे. त्यामुळे मग एकदा 4-5 कॉपीराईट पडल्या आणि ते चॅनल माझं परमनंट गेलं. तेव्हापासून मग मी डबल खोललं, ते पण गेलं. मग माझा पूर्णपणे नाही का विश्वास उठला यूट्यूबवरून. कारण यूट्यूब एवढं स्ट्रिक आहे भयान. इथे कसं आहे, सगळं आपलं स्वतःचं पाहिजे. जर तुम्ही कोणाची कॉपी काढताय लगेच ते तुम्हाला ट्रॅक मारतं, सोपं नाही आहे. बाकी इंस्टाचं तसं नाही आहे. इंस्टाचं तुम्ही किती कसे करा, तुम्ही व्हिडिओ कोणते टाका काय नाही धकून जातं. फक्त यूट्यूबला लय स्ट्रिक आहे. बाकी तुम्ही मला व्हिडिओ करा, जर तुम्हाला आवड असेल तर व्हिडिओ तुम्ही 100% करा, असं मी म्हणत नाही करू नका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 4 लोकांचा विचार करणं जर का तुम्ही सोडून दिला तर तुम्ही नक्कीच लाईफमध्ये सक्सेसफुल असाल. जर का तुम्ही 4 लोकांचा विचार केला तर मी तर गॅरंटी देतो तुम्हाला, तुम्ही काय करू शकणार नाही आहे.
आणि सगळ्यात जास्त पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ बनवायची. कारण जर तुम्हाला ग्रोथ मिळवायची असेल ना, पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ बनवा, 100% ग्रोथ आहे. कारण मी पण आता लवकर सुरू करणार आहे पब्लिक प्लेसमध्ये. कारण रोज एक कंटेंट दाखवून मला कंटाळा आला बघा. इकडे बघा, चाललो मेसवरती, आलो रूमवरती, चाललो कॉलेजला, चाललो पेपर दिला. म्हणजे हे चालू आहे माझं लाईफ सध्या. पण सध्या माझे व्हिडिओ पण बंद आहे ब्लॉगचे, कारण पेपर चालू आहे सध्या माझे. आणि एकदा काय पेपर झाले तर मग करू सुरू. आणि लवकरात लवकर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही सपोर्ट करा, माझी साथ, तुमचा सपोर्ट. लवकर जाऊ टॉपला, आहे का. तुम्ही पण व्हिडिओ करा, जर आवड असेल तर करा, आवड नसेल तर करू नका. कारण जेवढं इन्कम आपण जॉबमधून ॲचिव्ह करू शकतो तेवढीच इन्कम आपण सोशल मीडियाच्या थ्रू पण ॲचिव्ह करू शकतो. असं नाही की फक्त जॉबच आपल्याला नाही का तेवढी इन्कम देऊ शकतो, पण सोशल मीडिया पण आपल्याला नाही का तेवढी इन्कम देऊ शकते. तर बघा, मग जमत असेल तर करा तुम्ही व्हिडिओ. मी पण करतो आता स्टार्ट. माझी इन्कम नाही म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करावा वाटते मला. कारण यूट्यूबवर जर का एकदा ग्रोथ मिळाली तर यूट्यूब असं आहे, जर एकदा तुम्हाला ग्रोथ मिळाली तर ती एवढी ग्रोथ मिळते भयान लगे. आणि इंस्टाचं कसं आहे बाबा, इंस्टा नाही का 4-5 दिवस माणसाला असं उठवतं आणि नंतर लगे असं खाली येऊन टाकतं, परत लगे महिना 2 महिने म्हणजे उठत नाही. पण यूट्यूब तसं नाही. यूट्यूबचं फक्त एकच म्हणणं नाही, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका, तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. कारण आपल्या भावाचे नाही का मित्राचे 10K सबस्क्राईब आता जस्ट उद्या कंप्लीट होईल 10K. त्यामुळे आणि कारण आपले पण झाले असते, आपले लोक आपल्याला इन्कम पण चालू झाली असती, पण आपण रिकामी चाळी केली त्यामुळे नाही का ते चॅनल केले आपले. आणि ते काही परत आलेच नाही. खूप प्रयत्न केला आणायचा, पण ते काही परत आले नाही. ते ईमेल आय डी माझ्याकडे आहे, जर कोणाला जमत असेल तर मला, पण नाही जाऊ देत, येत नाही ते मला माहिती. मग बाकी काय म्हणतात, तिकडे प्रोझन मॉल आहे. जर कोणी प्रोझन मॉलला येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ह्या वेगळं दिसलं का ते टाके बघा, टाकेच्या बरोबर प्रोझन मॉल आहे, जास्त काही लांब नाही आहे. आणि मी सध्या नाही का सिडकोमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडकोमध्ये मी राहतो. डायरेक्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही मी कुठं राहतो म्हणून, काही सेफ्टी असते ना, नाही का. बाकी कसं वाटलं, इकडे मस्त टेकडी वगैरे आहे बघा. पण आतापर्यंत आम्ही काही गेलो नाही आहे. लवकर जाण्याचा प्रयत्न करू. आपलं संभाजीनगर असं काही दिसतंय भाऊ. हां, आणि तुम्ही करा व्हिडिओ सुरू, नक्कीच काहीतरी तुम्हाला रिझल्ट मिळेल जर व्हिडिओ कंटिन्यू केले तर. नाहीतर काय अमावस्या पौर्णिमेला टाकसाल तुम्ही, काय होणार नाही, नाही का. तर चला मग, टेक केअर, बाय.